नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 9वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलॅटरल्स या नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि या प्रकरणाच्या सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट्स रिलेटेड टू क्वाड्रिलॅटरल्स म्हणजेच चौकोनाशी संबंधित काही संकल्पना ज्या आहेत, मूलभूत संकल्पना किंवा मूलभूत संज्ञा, त्या आपण अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स म्हणजेच चौकोनांचे प्रकार याविषयी थोडीफार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. नवीन चॅप्टर मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलॅटरल्स. क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपण बेसिक कन्सेप्ट्स रिलेटेड टू द क्वाड्रिलॅटरल म्हणजेच चौकोनाशी संबंधित असलेल्या काही मूलभूत संकल्पना किंवा संज्ञा आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रिलॅटरल या चॅप्टरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलचे प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज थिअरम्स रूपामध्ये प्रूव्ह करायच्या आहेत. आणि त्यासाठी आपल्याला क्वाड्रिलॅटरलच्या संबंधित असलेल्या काही ज्या मूलभूत संज्ञा किंवा संकल्पना आहेत, बेसिक कन्सेप्ट्स आहेत, त्या माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण बेसिक कन्सेप्ट्स ज्या आहेत त्यांची थोडीशी रिव्हिजन आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहणार आहोत. यामध्ये एक आपण फिगर अभ्यासूयात. सपोज दिस इज अ क्वाड्रिलॅटरल ABCD. आता हा जो चौकोन ABCD आहे, या चौकोनासंदर्भामध्ये किंवा सर्वच चौकोनासंदर्भामध्ये असलेल्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या आपण अभ्यासूयात. सुरुवातीला आपल्याला अभ्यासायचं आहे की या चौकोनाचं नाव आपल्याला कशा प्रकारे लिहिता येतं. नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल कॅन बी रिटन एज क्वाड्रिलॅटरल ABCD. आता हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, हा जो चौकोन आहे, याचं नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे क्वाड्रिलॅटरल ABCD. दिस इज द साइन ऑफ क्वाड्रिलॅटरल. हे चिन्ह आहे चौकोन लिहिण्याचं किंवा चौकोनाचं नाव लिहिण्याचं. परंतु एका चौकोनाचं नाव आपण किती वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो? तर आपण 8 वेगवेगळ्या प्रकारे चौकोनाचं नाव लिहू शकतो. या क्वाड्रिलॅटरलचे 4 व्हर्टायसेस आहेत, 4 बिंदू आहेत, 4 शिरोबिंदू किंवा 4 कोपरे आहेत. या कुठल्याही बिंदूपासून आपण चौकोनाचं नाव सुरू करू शकतो आणि क्रमाने सर्व बिंदूंची नावे घालून आपण चौकोनाचं नाव तयार करू शकतो. सपोज जर आपण ए या व्हर्टेक्स पासून जर आपण सुरुवात केली तर याचं नाव तयार होईल क्वाड्रिलॅटरल ABCD किंवा क्वाड्रिलॅटरल ADCB. म्हणजे कुठल्याही शिरोबिंदूपासून नाव सुरू करताना एकदा घड्याळाच्या काट्याच्या भ्रमणाच्या दिशेने आणि एकदा घड्याळाच्या काट्याच्या भ्रमणाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं आपल्याला एका शिरोबिंदूपासून 2 वेगवेगळ्या प्रकारे नाव लिहिता येतं. चौकोनाला 4 शिरोबिंदू असल्यामुळे आपल्याला 8 वेगवेगळ्या प्रकारे नावं लिहिता येतील. म्हणजे एकदा घड्याळाच्या काट्याच्या भ्रमणाच्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज असे 2 प्रकारे आपल्याला त्यांची नावं प्रत्येक शिरोबिंदूपासून सुरुवात करून आपल्याला लिहिता येऊ शकते. हे आपल्याला लिहायला शक्य झालं पाहिजे. त्यानंतर आपण काही बेसिक कन्सेप्ट याच्यामध्ये पाहणार आहोत. पहिली कन्सेप्ट आहे, आता या ठिकाणी इथं ही माहिती दिलेली आहे. नेम ऑफ एनी क्वाड्रिलॅटरल कॅन बी रिटन इन 8 डिफरंट वेज. 8 वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते नाव लिहू शकतो. तुम्ही घरी सराव म्हणून उरलेली 7 नावं कशा प्रकारे लिहिता येतील याचा सराव आपल्याला करता येऊ शकेल. फॉर एक्झाम्पल, जर आपण D बिंदूपासून सुरुवात केलं त्याचं नाव लिहिता येईल आपल्याला क्वाड्रिलॅटरल DABC किंवा क्वाड्रिलॅटरल DCBA. फक्त क्रम जो आहे बिंदूंचा तो मध्येच तोडायचा नाही. DBAC असं चालणार नाही. त्या क्रमाने पेरिमीटरवरून आकृतीच्या कडेकडेने आपल्याला नावे कंप्लीट करायला लागणार आहे. सेकंड कन्सेप्ट जी आहे, मूलभूत संज्ञा किंवा मूलभूत संकल्पना आहे ती म्हणजे व्हर्टायसेस. व्हर्टायसेसला मराठीमध्ये शिरोबिंदू असं म्हटलं जातं. याला 4 शिरोबिंदू आहेत. पहिला शिरोबिंदू आहे पॉइंट A, दुसरा शिरोबिंदू आहे पॉइंट B, त्यानंतर पॉइंट C आणि पॉइंट D. म्हणजे आकृतीच्या ज्या ठिकाणी कोन तयार झालेला आहे त्याला आपण व्हर्टेक्स असं या ठिकाणी म्हणूयात. हे 4 कोपरे आहेत. हे 4 बिंदू जे आहेत त्यांना या चौकोनाचे शिरोबिंदू असं म्हटलं जातं. दॅट मीन्स व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD अँड नेम्स ऑफ दॅट व्हर्टायसेस आर पॉइंट A, पॉइंट B, पॉइंट C आणि पॉइंट D. प्रत्येक संज्ञा किंवा प्रत्येक कन्सेप्ट तिचं नाव आपल्याला जे लिहायचं आहे त्याच्या पद्धती काळजीपूर्वक आपल्याला समजणं या ठिकाणी आवश्यक आहे. थर्ड कन्सेप्ट आहे ती म्हणजे साइड्स. हा क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रा स्टँड्स फॉर 4 म्हणजे चौकोन. याला 4 बाजू आणि 4 कोन असलेली ही जी आकृती आहे याला 4 बाजू आहेत. साइड ही सेगमेंट या स्वरूपामध्ये आपल्याला लिहिता येऊ शकते. याला एकूण 4 साइड्स असणार आहेत.
त्यामुळे ही क्लोज डायग्राम या ठिकाणी तयार झालेली आहे. फर्स्ट साइड आहे साइड ए बी, तिला आपण सेगमेंट ए बी असं सुद्धा म्हणू शकतो किंवा साइड ए बी असं आपण म्हणू शकतो. सेगमेंट ए बी लाच आपण सेगमेंट बी ए असं सुद्धा म्हणू शकतो, कारण हा सेगमेंट आहे. सेगमेंट आपण दोनही बिंदूंकडून त्याचं नाव लिहायला सुरुवात करू शकतो. म्हणजे सेगमेंट ए बी कॅन बी रिटन एज सेगमेंट बी ए. सेकंड साइड इज सेगमेंट बी सी. हा जो सेगमेंट बी सी आहे त्याला आपण सेगमेंट सी बी असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर सेगमेंट सी डी और सेगमेंट डी सी अँड फोर्थ वन इज सेगमेंट ए डी और सेगमेंट डी ए. या 4 बाजू आहेत. फोर्थ कन्सेप्ट आहे ती म्हणजे अँगल्स. या फिगरला मराठीमध्ये चौकोन असं म्हटलं जातं. म्हणजे याला 4 कोन आहेत. प्रत्येक कोन आपण त्याचं नाव 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपण लिहू शकतो. आपण एक फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघूयात. अँगल ए हा जो कोन आहे या ठिकाणी 2 सेगमेंटच्या मध्ये एक अँगल क्रिएट झालेला आहे. इट इज कॉल्ड एज अँगल ए. परंतु या कोणाचं नाव लिहायचं असेल तर आपण अँगल बी ए डी किंवा अँगल डी ए बी असंही लिहू शकतो. ज्या कोणाचं 3 अक्षरामध्ये नाव लिहायचं आहे त्याचा व्हर्टेक्स जो आहे तो व्हर्टेक्स हा मिडल ठेवून उरलेले 2 जे पॉईंट्स आहेत ते 2 वेगवेगळ्या आर्म्सवरील भुजांवरील असायला हवेत. म्हणजे अँगल ए कॅन बी रिटन एज अँगल ए और अँगल बी ए डी और अँगल डी ए बी. आता बी या कोणाचं नाव कसं लिहिता येईल मग आपल्याला? अँगल बी और अँगल ए बी सी और अँगल सी बी ए हा दुसरा कोण झाला बी. म्हणजे एक तर कोणाचं नाव लिहायचं असेल तर आपल्याला एका अक्षरामध्ये किंवा 3 अक्षरांमध्ये आपल्याला नावं लिहिणं आवश्यक आहे. कोणाचं नाव 2 अक्षरामध्ये सांगता येणं शक्य नाही. तिसरा कोण आहे कोन सी म्हणजेच अँगल सी. इट कॅन बी रिटन एज अँगल सी और अँगल बी सी डी और अँगल डी सी बी. हे आपण 3 वेगवेगळ्या प्रकाराचं नाव लिहितो. फोर्थ अँगल इज अँगल डी अँड इट कॅन बी रिटन एज अँगल डी और अँगल ए डी सी और अँगल सी डी ए. या पद्धतीने आपण कुठल्याही अँगलचं 3 व्हर्टेक्स फॉर्ममध्ये नाव लिहिताना त्याचा व्हर्टेक्स जो आहे तो व्हर्टेक्स हा आपल्याला मिडलला ठेवून उरलेले 2 पॉईंट जे आहेत ते आपल्याला एंड पॉईंटला ठेवावे लागतील. ही त्याची 4 अँगल्स झाली. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती म्हणजे डायगोनल्स. डायगोनलला मराठीमध्ये चौकोन असं म्हटलं जातं, सॉरी कर्ण असं म्हटलं जातं. कर्ण म्हणजे अ सेगमेंट जॉईनिंग अपोजिट व्हर्टायसेस इज कॉल्ड एज डायगोनल ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल. म्हणजे समोरासमोरील शिरोबिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडाला आपण त्या चौकोनाचा कर्ण असं म्हणतो. या ठिकाणी आपल्याला समोरासमोरचे जे पॉईंट्स आहेत अपोजिट व्हर्टायसेस आर पॉईंट ए अँड पॉईंट सी. यांना आपण कनेक्ट केलं तर एसी हा सेगमेंट तयार होईल. इट इज अ डायगोनल ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी. जेव्हा आपण बी आणि डी हे सम्मुख बिंदू जोडू त्यावेळेस तयार होणारा रेषाखंड बीडी हा त्या चौकोनाचा कर्ण असणार आहे. दॅट मीन्स देर आर 2 डायगोनल्स फॉर ईच quadrilateral. First one is segment AC or segment CA or second one is segment BD or segment DB. हे त्याचे कर्ण किंवा डायगोनल्स आहेत. यानंतर आपले एक कन्सेप्ट थोडीशी वेगळी अशी अभ्यासायची आहे ती म्हणजे अपोजिट अँगल्स. आता अँगलचं नाव आपण 3 अक्षरामध्ये किंवा एका अक्षरामध्ये घेत असतो हे आपण पाहिलेलं आहे. अपोजिट अँगल म्हणजे समोरासमोरचे कोन. अपोजिटचा अर्थ या ठिकाणी सम्मुख किंवा समोरासमोरचा आहे आणि विरुद्ध म्हणजे व्हर्टिकली अपोजिट. हे थोडंसं याच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो. या ठिकाणी पहिली अपोजिट अँगलची पेअर आहे अँगल बी अँड अँगल डी. दिस इज द फर्स्ट पेअर ऑफ अपोजिट अँगल्स अँड सेकंड वन इज अँगल ए अँड अँगल सी. अँगल ए अँड अँगल सी हे 2 अँगल एकमेकांचे. मी या ठिकाणी सिंगल व्हर्टेक्स फॉर्ममध्ये यांची नावं घेतलेली आहेत. अँगल ए अँड अँगल सी इट इज द फर्स्ट पेअर ऑफ अपोजिट अँगल्स अँड अँगल बी अँड अँगल डी इट इज द सेकंड पेअर ऑफ अपोजिट अँगल्स. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती म्हणजे अपोजिट साइड्स म्हणजे समोरासमोरच्या बाजू. एबीची अपोजिट साइड कोणती असणार आहे तर एबीची अपोजिट साइड म्हणजे समोरची जी बाजू आहे ती बाजू असणार आहे डीसी. दॅट मीन्स फर्स्ट पेअर ऑफ अपोजिट साइड्स इज सेगमेंट एबी अँड सेगमेंट डीसी. सेकंड पेअर ऑफ अपोजिट साइड्स इज साइड एडी अँड साइड बीसी और सेगमेंट एडी अँड सेगमेंट बीसी. इट इज द सेकंड पेअर ऑफ अपोजिट साइड्स. ह्या संकल्पना काळजीपूर्वक समजावून घ्या कारण नेम, व्हर्टायसेस, साइड्स, अँगल्स, डायगोनल्स ह्या कन्सेप्ट आपण आता 6वी 7वी पर्यंत अभ्यासलेल्या आहेत. अपोजिट अँगल्स, अपोजिट साइड्स या संकल्पना थोड्याशा काळजीपूर्वक समजावून घ्यायच्या आहेत कारण उर्वरित प्रकरणामध्ये आपल्याला यांच्या संदर्भामध्ये त्या वेगवेगळ्या टाईपचे जे क्वाड्रिलॅटरल्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज थिअरम स्वरूपामध्ये आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत. म्हणून आपल्याला अपोजिट साइडची पेअर ओळखता आली पाहिजे.
त्यानंतर अपोजिट अँगलची पेअर ओळखता आली पाहिजे. आणखी एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे ऍडजस्टंट अँगल्स. ऍडजस्टंट अँगलला मराठीमध्ये म्हटलं तर संलग्न कोन किंवा लगतचे कोन. आता या ठिकाणी आपण एकच पेअर या ठिकाणी एकच एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत. त्या ठिकाणी 4 वेगवेगळ्या ऍडजस्टंट अँगलचे पेअर्स आपल्याला लिहिता येणं शक्य आहे. खरं तर 8 लिहिता येतील, परंतु आपण या ठिकाणी एक अभ्यासूयात. ऍडजस्टंट अँगल ऑफ अँगल ए म्हणजे ए चे ऍडजस्टंट अँगल कोणते कोणते आहेत पहा. ऍडजस्टंट अँगल ऑफ ए, आता याचा अपोजिट अँगल जो आहे तो अँगल आहे सी. मग अपोजिट अँगल सोडून उरलेले जे अँगल्स आहेत अँगल बी अँड अँगल डी, these two angles are adjacent angles of angle A. मग adjacent angle म्हणजे संलग्न कोन जे आहेत किंवा लगतचे कोन जे आहेत त्यांची डेफिनेशन काय करता येईल. a pair of angles having a common R, म्हणजे ज्या दोन कोनांच्या मध्ये एक बाजू ही कॉमन आहे चौकोनाची किंवा एक आर्म एक बाजू जी आहे ती बाजू सामायिक आहे, त्या दोन कोनांना एकमेकांचे संलग्न कोन किंवा लगतचे कोन, ज्याला इंग्लिशमध्ये ऍडजसंट अँगल्स असं म्हटलं जातं. ए या कोनाचा जो ऍडजसंट अँगल्स आहेत ते आहेत बी आणि डी. इथे फक्त एकच पेअर मी फॉर एक्झाम्पल घेतलेली आहे. मग मला सांगा बी या कोनाचे ऍडजसंट अँगल कोणते असतील, तर अपोजिट डी हा सोडून उरलेले. मग बी चे ऍडजसंट अँगल्स असतील अँगल ए अँड अँगल सी. सिमिलरली ऍडजसंट अँगल ऑफ सी इज आर अँगल बी अँड अँगल डी. ऍडजसंट अँगल्स ऑफ अँगल डी आर अँगल ए अँड अँगल सी. या ठिकाणी आपण फक्त एकच एक्झाम्पल घेतलं. म्हणजे चौकोनाच्या कोनांची अशी जोडी की ज्यांच्यामध्ये एक बाजू सामायिक आहे अशा दोन कोनांना त्या चौकोनाचे संलग्न कोन किंवा ऍडजसंट अँगल असं म्हटलं. लास्ट कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहूयात ऍडजसंट साइड्स. ऍडजसंट साइड म्हणजेच लगतच्या बाजू. लगतच्या बाजूची व्याख्या करताना आपल्याला अशी करता येईल, चौकोनाच्या बाजूंची अशी जोडी की ज्यांच्यामध्ये एक एंड पॉइंट जो आहे तो कॉमन आहे, किंवा इंग्लिशमध्ये जर सांगायचं म्हटलं तर ऍडजसंट अँगल्स म्हणजे क्वाड्रिलॅटरलची अशी साइडची पेअर की ज्यांच्यामध्ये वन एंड पॉइंट इज अ कॉमन बिटवीन दिस टू साइड्स. मग या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊयात. ऍडजसंट साइड्स ऑफ साइड ए बी आर आयदर साइड ए डी और साइड बीसी. म्हणजे ए बी जी बाजू आहे या ए बी बाजूची लगतच्या ज्या बाजू आहेत त्या लगतच्या बाजू कोणत्या कोणत्या असतील, तर ए डी आणि बीसी. डीसी मात्र तिची समोरची बाजू आहे, ती अपोजिट साइड आहे. अशा ए बीच्या दोन ऍडजसंट साइड्स आहेत. मग प्रत्येक साइडला ऍडजसंट अशा दोन साइड्स असतात. मग उरलेले 3 एक्झाम्पल्स तुम्हाला सहज देता येतील. विच आर द ऍडजसंट साइड्स ऑफ साइड ए डी. फर्स्ट साइड इज साइड ए बी अँड सेकंड ऍडजसंट साइड इज साइड डीसी. म्हणजे ए डी या बाजूच्या दोन लगतच्या बाजू आहेत, बाजू ए बी आणि बाजू डीसी. या ज्या 4 संकल्पना आहेत अपोजिट अँगल्स, अपोजिट साइड्स, ऍडजसंट अँगल्स, ऍडजसंट साइड्स, या संकल्पना आपल्याला क्लिअर समजणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात प्रकरण सुरू होण्यापूर्वी आपल्याला ह्या बाबी लेटेस्ट रिकॉलमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये दिलेल्या आहे. यांची उजळणी होणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणखी एक आपण मुद्दा या ठिकाणी अभ्यासणार आहोत, तो म्हणजे टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोनाचे प्रकार. चौकोनाचे प्रकार आपल्याला भरपूर माहिती आहे, या ठिकाणी ते फक्त आपण रिवाइज करूयात. फर्स्ट जो टाइप आहे, आपण जनरली 7 प्रकारचे चौकोन आपल्याला माहिती आहेत. काही प्रकार यामध्ये तुम्हाला नव्याने येऊ शकतात, ते आपण घेऊया. त्यांच्या डेफिनेशन वगैरे या ठिकाणी आपण पाहूयात नेमके काय. आपण काही संज्ञा ज्या आहेत, काही प्रकार जे आहेत ते या ठिकाणी नव्याने समजावून घेणार आहोत. पण जनरली 7 वेगवेगळ्या प्रकारचे चौकोन आपल्याकडे आहेत. त्यांचं जर आपल्याला क्लासिफिकेशन करायचं असेल तर 3 मुख्य प्रकारांमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करता येणे शक्य आहे. फर्स्ट टाइप इज पॅरलेलोग्राम, ज्याला मराठीमध्ये समांतर भुज चौकोन असं म्हटलं जातं. यांचे डेफिनेशन्स किंवा यांच्या सर्व जी डिटेल्ड इन्फॉर्मेशन आहे ते आपण पुढे पाहणार आहोतच. पॅरलेलोग्राम थोडक्यामध्ये अ क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग इट्स ऑपोजिट साइड्स पॅरलल टू इच अदर. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला पॅरलेलोग्राम किंवा मराठीमध्ये समांतरभुज चौकोन असं म्हटलं जातं. हा एक पहिला प्रकार आहे. सेकंड टाइप आहे ट्रॅपेजियम. पॅरलेलोग्राम मध्ये सम्मुख बाजूंच्या अपोजिट साइडच्या दोनही पेयर्स परस्परांना पॅरलल असतात. मात्र ट्रॅपेजियम मध्ये अपोजिट साइडची फक्त एकच पेयर जी आहे ती पेयर एकमेकांना पॅरलल असते, दुसरी पेयर जी आहे ती एकमेकांना पॅरलल असत नाही, ती नॉन पॅरलल असते. असा जो चौकोन आहे
की ज्या चौकोनाची सम्मुख बाजूंची फक्त एकच जोडी परस्परांना समांतर आहे त्याला ट्रॅपेजियम किंवा मराठीमध्ये समलंब चौकोन असं म्हटलं तर हा दुसरा प्रकार आपल्याला करता येऊ शकेल. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे काईट. काईटला आपण मराठीमध्ये पतंग असं म्हणतो. ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकमेकांशी एकरूप असतात त्या चौकोनाला पतंग किंवा काईट असं म्हटलं तर अशी ढोबळ मनाने काईटची व्याख्या आपल्याला करता येणं शक्य आहे. म्हणजे चौकोन हा पतंग असण्यासाठी त्याच्या चार लगतच्या बाजूंच्या जोड्यांपैकी दोन जोड्या ज्या आहेत लगतच्या बाजूंच्या त्या एकरूप असणं गरजेचं आहे. हे मुख्य तीन प्रकार आपल्याला चौकोनाचे करता येतात. आता पॅरलोग्राम जो आहे समांतरभुज चौकोन जो आहे त्याचा आणखी एक प्रकार आपल्याला त्याचे दोन प्रकार क्लिअर पडतात. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे रेक्टँगल. रेक्टँगलला मराठीमध्ये आपण आयत असं म्हणतो. आयत म्हणजे ज्या चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन असतो. quadrilateral having each angle is a right angle, it is called as rectangle. मराठीमध्ये त्याला आयत असं म्हटलं जातं किंवा आयतालाच मराठीमध्ये काटकोन चौकोन असाही शब्दप्रयोग केला जातो. त्यानंतर पॅरलोग्रामचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रोम्बस. रोम्बसला मराठीमध्ये समभुज चौकोन असं म्हटलं जातं. ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात. A quadrilateral having all four sides congruent, it is called as rhombus. हे दोनही जे क्वाड्रिलॅटरल्स आहेत रेक्टँगल आणि रोम्बस म्हणजेच आयत आणि समभुज चौकोन हे पॅरलोग्राम आहेत. तर यांच्या समोरासमोरच्या बाजू सुद्धा परस्परांना समांतर असतात. आता या दोघांचाही एकच कॉमन प्रकार आहे तो म्हणजे स्क्वेअर. स्क्वेअरची डेफिनेशन आपल्याला काय करता येईल तर quadrilateral having all sides congruent and all angles are right angles. म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात आणि चारही कोन हे काटकोन असतात त्या चौकोनाला स्क्वेअर मराठीमध्ये चौरस असं म्हटलं जातं. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल और एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस. म्हणजे प्रत्येक चौरस हा आयत असतोच, प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतोच. कारण याच्या चारही बाजू एकरूप आहेत म्हणून तो समभुज चौकोन ठरतो. चारही कोन काटकोन आहेत म्हणून तो आयतही ठरतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काळजीपूर्वक समजावून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला ट्रू और फॉल्स मध्ये काही स्टेटमेंट येऊ शकतात. एक स्टेटमेंट आपण या ठिकाणी पाहूयात. एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम, इट इज ट्रू. एव्हरी रोम्बस इज अ पॅरलोग्राम, इट इज ऑल्सो ट्रू स्टेटमेंट. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस, एव्हरी स्क्वेअर इज अ पॅरलोग्राम हे तिन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. मात्र एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर इट इज फॉल्स स्टेटमेंट. प्रत्येक आयत हा चौरस असतोच असं नाही. काही असतीलही परंतु प्रत्येक चौरस असेल असं नाही. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर इट इज ऑल्सो फॉल्स स्टेटमेंट. तो प्रत्येक समभुज चौकोन जो आहे तो समभुज चौकोन हा चौरस असेलच असं नाही. हे याचे जे स्टेटमेंट आहेत ते स्टेटमेंट आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ट्रॅपेझियमचा एक प्रकार पडतो तो म्हणजे आयसोसेलिस ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमची व्याख्या काय केली होती आपण की अपोजिट साइडची एक पेअर जर परस्परांना पॅरलल असेल तर त्याला आपण ट्रॅपेझियम असं म्हटलं आणि दुसरी एक जी पेअर असते ती नॉन पॅरलल असते. पण समलंब चौकोन म्हणजे ट्रॅपेझियमची जी नॉन पॅरलल साइडची पेअर असते ती पेअर जर कॉन्ग्रुअंट असेल, ती जर एकरूप असेल तर असा जो ट्रॅपेझियम आहे त्या ट्रॅपेझियमला आयसोसेलिस ट्रॅपेझियम असं म्हटलं जातं. म्हणजे ट्रॅपेझियम आयसोसेलिस ट्रॅपेझियम मध्ये एक अपोजिट साइडची पेअर पॅरलल असते तर दुसरी जी नॉन पॅरलल पेअर असते ती कॉन्ग्रुअंट असते, तेव्हा त्याला आपण आयसोसेलिस ट्रॅपेझियम असं म्हणतो. असे एकूण 7 प्रकार आपल्याला चौकोनांचे करता येणं शक्य आहे. पॅरलोग्राम, ट्रॅपेझियम, काइट. अगेन टाइप्स ऑफ पॅरलोग्राम आर 2, रेक्टँगल अँड रोम्बस, and common type of rectangle and rhombus it is a square. Type of trapezium is isosceles trapezium. आता यांच्या थोडक्यात आपण या ठिकाणी डेफिनेशन वर अभ्यासणार आहोत. फर्स्ट वन इज पॅरलोग्राम. पॅरलोग्रामची डेफिनेशन काय करतील आपल्याला अ क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग बोथ द पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स पॅरलल इज कॉल्ड पॅरलोग्राम. म्हणजे ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंच्या दोनही जोड्या परस्परांना समांतर असतात त्याला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण एक फिगर काढलेली आहे. क्वाड्रिलॅटरल PQRS मध्ये साइड PQ is parallel to side SR and side PS is parallel to side QR. या दोन ज्या बाजूंच्या सम्मुख बाजूच्या जोड्या आहेत त्या परस्परांना समांतर आहेत. Therefore, quadrilateral PQRS is a parallelogram. ही झाली पॅरलोग्रामची संकल्पना.
ती आपण थोडक्यामध्ये अभ्यासतो आहोत. आपल्याला या चॅप्टरमध्ये या सगळ्या प्रकारांचे जे चौकोन आहेत यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत. हे वारंवार मी सांगतो कारण हे बेसिक कन्सेप्ट किंवा टाईप जे आहे ते टाईप आपल्याला समजणं गरजेचं आहे. नेक्स्ट टाईप आहे तो म्हणजे रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे काय? इट इज अ टाईप ऑफ पॅरलेलोग्राम हॅव्हिंग ईच अँगल ॲज अ राईट अँगल. म्हणजे ज्या चौकोनाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. अ क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग ऑल अँगल्स राईट अँगल्स इज कॉल्ड ॲज रेक्टँगल. ज्या चौकोनाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो त्याला आपल्याला काटकोन चौकोन किंवा आयत आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण रेक्टँगल असं म्हणणार आहोत. या ठिकाणी रेक्टँगल जो आहे या ठिकाणी थोडं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे आपण ते करेक्शन करून घेऊयात. रेक्टँगलची आपल्याला एक्झाम्पल्स भरपूर सांगता येणं शक्य आहे. आवर ब्लॅकबोर्ड, नोटबुक, टेक्स्टबुक, कंपस, दीज आर रेक्टँग्युलर इन शेप. किंवा आपलं जे पेज आहे A4 साईजचं जे आपलं पेज असणार आहे ते पेज आपलं रेक्टँग्युलर असतं. याची एक फिगर या ठिकाणी आपण पाहूयात. दिस इज अ रेक्टँगल ABC. याचा प्रत्येक अँगल जो आहे अँगल A, अँगल B, अँगल C अँड अँगल D, these all four angles are right angles. Therefore it is called as a rectangle. ज्या चौकोनाचे चारही जे कोन आहेत ते चारही कोन जर समजा काटकोन असतील तर त्याला काटकोन चौकोन किंवा आयत आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण रेक्टँगल असं म्हणतो. नेक्स्ट टाईप आहे त्यामध्ये इथं आपण याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू अँगल D. इट इज इक्वल टू 90 डिग्री. प्रत्येकाचा माप हे 90 अंश आहे. म्हणून तर या चौकोनाला म्हणजेच क्वाड्रिलॅटरल ABCD ला आपण रेक्टँगल असं म्हणणार आहोत. रेक्टँगल क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. नेक्स्ट टाईप आपण पाहणार आहोत म्हणजे रोम्बस. रोम्बसची डेफिनेशन आपल्याला काय करता येईल? अ क्वाड्रिलॅटरल विथ ऑल साइड्स कॉन्ग्रुएंट इट इज कॉल्ड एज रोम्बस. हे डेफिनेशन म्हणजे प्रत्येक कोन जो आहे प्रत्येक बाजू जी आहे चौकोनाची ती जर एकरूप असेल, चारही बाजू जर एकरूप असतील, सारख्या लांबीच्या असतील, अ क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग ऑल साइड्स कॉन्ग्रुएंट इट इज कॉल्ड एज रोम्बस. त्याला मराठीमध्ये समभुज चौकोन असं म्हणतात. या ठिकाणी याची आकृती आपण या ठिकाणी घेऊयात. क्वाड्रिलॅटरल ABCD हा आपल्याला समोर दिसतो आहे. याच्या प्रत्येक साईडवरती आपल्याला आयडेंटिकल मार्क्स केलेले दिसत आहेत. सारख्या चिन्हाने या बाजू दर्शवलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की ऑल फोर साइड्स ऑफ दिस क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. दॅट मीन्स segment AB is congruent with segment BC, is congruent with segment CD, is congruent with segment ED. Therefore, quadrilateral ABCD is called as a rhombus. याचे चारही बाजू एकरूप असल्यामुळेच आपण याला रोम्बस असं म्हणणार आहोत. नेक्स्ट टाईप आहे तो म्हणजे स्क्वेअर. हा स्क्वेअर ज्या क्वाड्रिलॅटरलच्या चारही साइड्स कॉन्ग्रुएंट असतील आणि चारही अँगल्स राईट अँगल्स असतील त्याला आपण स्क्वेअर असं म्हणणार आहोत. A quadrilateral with all sides congruent and all angles right angles is called as square. प्रत्येक कोन काटकोन असला पाहिजे, चारही बाजू एकरूप असल्या पाहिजे, सारख्या लांबीचे असल्या पाहिजे. त्याची एक फिगर या ठिकाणी घेऊयात. क्वाड्रिलॅटरल PQRS मध्ये पहा, ऑब्झर्वेशन करा. PQ त्यानंतर सेगमेंट QR और साइड SR, साइड PS. These all four sides are denoted by identical mark. That means all four sides are congruent and all four angles, that means angle P, angle Q, angle R and angle S, these angles are shown by this side. This is the sign of right angle. म्हणजे या चौकोनाचे प्रत्येक कोन 90 अंश मापाचा आहे, काटकोन आहे आणि चारही बाजू सारखे चिन्ह दाखवलेले आहेत. याचा अर्थ ते एकरूप आहेत. दॅट मीन्स दिस क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ स्क्वेअर. याची इन्फॉर्मेशन आहे. Angle P is equal to angle Q is equal to angle R is equal to angle S is equal to 90 degree. That means all angles are right angles. And also segment PQ is congruent with segment QR is congruent with segment RS congruent with segment PS. या चारही बाजू एकरूप आहेत म्हणून या चौकोनाला आपल्याला स्क्वेअर असं म्हणता येईल. नेक्स्ट टाईप आहे इट इज अ ट्रॅपेजियम. ट्रॅपेजियमची व्याख्या आपण आधीही केलेली आहे. A quadrilateral with only one pair of opposite sides is parallel to each other is called as trapezium. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन जोड्यांपैकी फक्त एकच जोडी परस्परांना समांतर असते त्या चौकोनाला आपण समलंब चौकोन किंवा ट्रॅपेजियम असं म्हणतो. एक आकृती या ठिकाणी पाहूयात. क्वाड्रिलॅटरल KING. या क्वाड्रिलॅटरल मध्ये पहा KG ही जी साइड आहे ती साइड IN ला पॅरलल आहे आणि KI ही जी साइड आहे ती साइड आणि KG या ही साइड या अपोजिट साइडची पेर ही एकमेकांना पॅरलल दिसत नाही कारण ती पुढे एक्सटेंड केल्यानंतर पुढे कुठेतरी जाऊन एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहे. Therefore this quadrilateral KING is called as a trapezium. In this figure
KG इज पॅरलल टू IM. ही एकमेव जोडी जी आहे सम्मुख बाजूंची ती परस्परांना समांतर असल्यामुळे याला ट्रॅपेजियम म्हणतो. आयसोसेलिस ट्रॅपेजियम जो आहे तोही याच फिगरवरून आपण समजावून घेऊयात की समद्विभुज समलंब चौकोन असं मराठीमध्ये याला म्हटलं आता आयसोसेलिस ट्रॅपेजियमला, की ज्याच्यामध्ये एक पेयर जी आहे ती अपोजिट साईडची परस्परांना पॅरल असते आणि नॉन पॅरल जी पेयर असते अपोजिट साईडची ती जर कॉन्ग्रुएंट असेल, या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दर्शविलेले आहे, एकरूप दर्शविलेले आहे, तर हा जो चौकोन असेल इट इज अ आयसोसेलिस ट्रॅपेजियम. म्हणजे डेफिनेशन काय दिली पहा, इफ पेयर ऑफ नॉन पॅरल साइड्स ऑफ अ ट्रॅपेजियम इज कॉन्ग्रुएंट देन इट इज कॉल्ड एज आयसोसेलिस ट्रॅपेजियम. समलंब चौकोनामध्ये समांतर नसलेली सम्मुख बाजूंची जोडी जर परस्परांशी एकरूप असेल तर त्या चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन असं म्हटलं. यामध्ये साइड KI और सेगमेंट KI इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट GM हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. अँड लास्ट टाइप इज इट इज अ काइट. काइटला मराठीमध्ये आपण पतंग असं म्हणतो. पतंगाची व्याख्या करताना आपण सांगितलेलं आहे की ऍडजसंट साइडच्या दोन पेअर्स जर परस्परांशी कॉन्ग्रुएंट असतील तर त्याला काइट किंवा मराठीमध्ये पतंग असं म्हणतात. अ क्वाड्रिलॅटरल विथ पेअर ऑफ ऍडजसंट साइड्स कॉन्ग्रुएंट टू विथ इच अदर देन इट इज कॉल्ड एज काइट. इथे एक आपण फिगर घेऊयात. क्वाड्रिलॅटरल PQRS यामध्ये पहा, PQ ची ऍडजसंट साइड आहे PS. खरं तर PQ ची ऍडजसंट साइड QR पण आहे, परंतु ही जी ऍडजसंट साइडची पेअर आहे ही कॉन्ग्रुएंट नाही. PQ आणि PS ही एक पेअर ऍडजसंट साइडची कॉन्ग्रुएंट आहे आणि QR आणि RS ही दुसरी जी पेअर आहे ती पेअर सुद्धा एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहे. मात्र दुसऱ्या दोन ज्या पेअर्स आहेत ऍडजसंट साइडच्या PQ आणि QR आणि त्याचप्रमाणे PS आणि SR या एकमेकींशी कॉन्ग्रुएंट नाहीत. म्हणजेच ज्या चौकोनाच्या चार लगतच्या बाजूंच्या जोड्यांपैकी दोन जोड्या परस्परांशी एकरूप असतात त्या चौकोनाला पतंग असं म्हणतात, अशी आपल्याला व्याख्या ढोबळमानाने याची करता येणं शक्य आहे. पतंगाच्या बाबतीमध्ये एक प्रॉपर्टी आहे की याचे कर्ण जे आहेत ते कर्ण एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, त्यांच्यामध्ये 90चा कोन असतो आणि त्यातील एक डायगोनल जो आहे तो डायगोनल दुसऱ्या डायगोनलचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो. मात्र दोनही डायगोनलच्या बाबतीमध्ये हा गुणधर्म खरा ठरत नाही. एकच डायगोनल हा दुसऱ्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो, मात्र दुसरा हा पहिल्याचा बायसेक्टर असत नाही. तो परपेंडिक्युलर असतो परंतु बायसेक्टर असत नाही. ह्या सगळ्या जनरल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज आपण वेगवेगळ्या टाईपचे क्वाड्रिलॅटरलचे प्रॉपर्टीज थिअरम स्वरूपामध्ये प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहेत. म्हणून हा बेसिक पार्टसाठी मी एक स्वतंत्र या ठिकाणी व्हिडिओ तयार केलेला आहे. हा काळजीपूर्वक अभ्यासा. याच्यावरती आधारित आपल्याला पॅरलेलोग्राम या क्वाड्रिलॅटरलचे काही प्रॉपर्टीज सुरुवातीला आपण या चॅप्टरमध्ये प्रूव्ह करून घेणार आहोत आणि मग त्यावर आधारित प्रॅक्टिस जो 5.1 आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.